मी माझ्या काका काकूकडे पुण्यात जॉबसाठी गेलो. वनारकी रूम असल्यामुळे आम्ही एकाच खोलीत झोपलो होतो. काकू काकाने मला लहान समजून दोघांच्या मध्यभागी झोपवले. पुढे जे झाले ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा, मजा येईल. माझं नाव साहिल. वयाची 20 वर्ष नुकतीच पूर्ण झाली होती आणि हातात पदवीचं प्रमाणपत्र होतं. गावात राहून शिक्षण पूर्ण केलं होतं, पण मनात स्वप्न मात्र पुण्याच्या टेकड्यांसारखी उंच होती. गावात राहायचं तर शेती किंवा एखादी छोटी नोकरी, पण मला कॉर्पोरेटर जगाचं स्वतःचं स्थान निर्माण करायचं होतं. घरात 5 काका, पण पुण्यात राहणारा माझा सगळ्यात लहान काका संतोष हा माझा आदर्श होता. काकाचे लग्न झाले तेव्हा मी 7वीत होतो. अलका काकू पहिल्यांदाच घरात आली तेव्हा ती एखादी नवी नवरी कमी आणि माझी मैत्रीण जास्त वाटत होती. काका तिला पुण्यात घेऊन जाण्यापूर्वी ती 2-3 वर्ष गावीच होती. तेव्हा ती माझा अभ्यास घ्यायची. काकू दिसायला भरगच्च आणि रंगाने उजळ होती. तिचं बोलणं फटकं होतं, पण माझं तिचं सूत छान जमलं होतं. गावाकडच्या भाषेत ती चडबड बोलकी होती, पण माझ्यासाठी ती एक मार्गदर्शक होती. काका तिला घेऊन पुण्याला गेले आणि आमचा संपर्क फक्त सणावारापुरता उरला. 7 वर्ष त्या दोघांना मूलबाळ नव्हतं, पण अखेर देवाची कृपा झाली आणि 8 वर्षापूर्वी त्यांना मुलगा झाला. त्याच काळात माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. आईवडिलांनी काकांकडे गळ घातली, साहिलला पुण्याला घेऊन जा, तिथे त्याला चांगला जॉब लागेल. काका एके दिवशी गावी आले आणि मला घेऊन पुण्याला गेले. गाडीत बसताना आईने काकूच्या नावाने डबा दिला आणि काकूला फोन करून सांगितलं, साहिलची जबाबदारी आता तुझ्यावर आहे, त्याला नीट सांभाळ. काकूनेही मोठ्या मनाने हो म्हटलं. पुण्यात पोचलो तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. काकांच्या 1.5 खोलीच्या घराचं दर्शन झालं तेव्हा थोडा धक्का बसला. 12x10चा हॉल आणि छोटीशी मोरी असलेलं किचन. साहिल, पुण्यात राहणं महाग आहे रे, सध्या इथेच ॲडजस्ट करू, काका म्हणाले. काकूने माझं स्वागत उत्साहाने केलं. ती पूर्वीपेक्षा अधिकच भरदार आणि प्रसन्न दिसत होती. आईपणाच्या तेजामुळे तिचं सौंदर्य अधिकच खुललं होतं. सुरुवातीचे 10-15 दिवस खूप आनंदात गेले. मी दिवसभर शहरात फिरायचो, नोकरीचे अर्ज भरायचो आणि संध्याकाळी काकूसोबत गप्पा मारायचो. पण एका गोष्टीची मला जाणीव झाली होती. काका आणि काकू यांच्यात आता पूर्वीसारखं मोकळं बोलणं नव्हतं. काका दिवसभर कामाच्या व्यापात असायच्या आणि रात्री घरी आल्यावर थकून जायचा. काकूची फटकं जीभ आता काकावर जास्त चालू लागली होती. काका मात्र शांत राहायचा. मला वाटायचं की 7 वर्षानंतर मूल झाल्यामुळे आणि जबाबदाऱ्या वाढल्यामुळे ते तणावाचे वातावरण असेल. त्या रात्री घरामध्ये थोडा उकाडा होता. आम्ही तिघंही हॉलमध्येच अंथरूण टाकून झोपलो होतो. काका काकू भिंतीच्या बाजूला आणि मी दरवाजाच्या बाजूला. मध्ये 8 महिन्याचा छोटा बापू झोपला होता. मला वाटलं होतं की ही एक साधी रात्र असेल, पण निसर्गाच्या हाकेमुळे, लघवीच्या जाणीमुळे रात्री 1 वाजता माझी झोपमोड झाली आणि तिथूनच सुरू झाला तो कुजबुजीचा सिलसिला, ज्याने माझ्या आयुष्यात एक वेगळंच वादळ निर्माण केलं. रात्रीची शांत निवांत 1 वाजून गेले होते. सगळीकडे शांतता पसरली होती. मी साहिल चादरीकडे शांतपणे झोपलो होतो, पण माझ्या पोटात अचानक एक तीव्र कळ आली. मला लघवी तुंबल्याची जाणीव झाली आणि त्यामुळे माझी झोपमोड झाली. नाईलाजाने मला उठावं लागणार होतं.
पण त्या क्षणी माझ्या कानावर कुजबुजीचे शब्द पडले. अहो काय करताय, जरा धीर धरा की. आपल्या बाजूला एक जवान मुलगा झोपलाय, त्याचं तरी भान ठेवा. तो उठला म्हणजे सगळी पंचायत होईल. माझ्या अलका काकूंच्या दबक्या आवाजातील कुजबूज माझ्या कानावर पडली. मी कान टवकारले. अगं असं काय करतेस, रात्रीचे 1 वाजले. झोपला असेल तो, कशाला उठतोय तो आता. खूप दिवस झाले माझा उपवास चालू आहे, आता सहन नाही होत, लगेच उडकतो. हा आवाज आमच्या काकांचा होता. त्यांच्या आवाजात अधीरता आणि आजर्व स्पष्ट जाणवत होतं. तुम्ही सांगून काही ऐकणार नाही, स्वतःचंच नेहमी खरं करता. माणसाने इतकं पण होऊ नये. त्याने ऐकलं किंवा पाहिलं तर काय होईल, याचा तरी विचार करा. काकूंच्या आवाजात चीड आणि वैताग स्पष्ट जाणवत होता. अगं काय तू पण, एवढं काय घाबरतेस, त्याला काय आहे, पटकन करू ना. काका आजर्व करत बोलला. अहो काय कळणार आहे म्हणजे काय, 20 वर्षाचा मुलगा आहे तो, 20 महिन्याचा नाही. म्हणे त्याला काय कळते, खरंच काही अक्कल नाही तुम्हाला. काकू परत चिडून बोलली. ते मला काही माहीत नाही, मला पाहिजे आता. 15 दिवस झाले परेशान आहे, आता नाही धीर धरू शकत, आटपतो. काका निर्चयाने बोलला. ठीक आहे, करा तुमच्या मनासारखं, सांगून ऐकणार नाही तुम्ही. काकूने हार पत्करत आपला विरोध थांबवला. हा सगळा संवाद मी चादरीच्या आतून ऐकत होतो. खरं तर मी एवढ्या रात्री कधी उठत नाही, नव्हे मला कधी जागच येत नाही. पण आज अचानक लघवीच्या जाणीवेमुळे माझी झोपमोड झाली असावी. काका काकूचा संवाद बंद झाल्यामुळे मी अजूनच सावध झालो. क्षणात मला कापडाची सळसळ आणि शरीराची चोख जाणवू लागली. 10-15 सेकंदामध्ये मला जोरजोरात श्वास आत बाहेर होण्याचा आवाज येऊ लागला. मी समजून गेलो काय चालू होतं ते. मध्येच दबक्या आवाजातील हो हो अशी उद्गार ऐकू येऊ लागले. थोडासा कण्याचा आवाज पण येऊ लागला. माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. काय करावं तेच कळत नव्हतं. काय चाललंय हे पाहण्यासाठी खूप उत्सुकता होती, पण पाहू शकत नव्हतो. माझी पाठ त्या दोघांकडे असल्यामुळे मी जर पाहण्याच्या इच्छेने वळलो असतो तर ते दोघं सावध झाले असते. नाईलाजाने मी फक्त कानाने ऐकत राहिलो. अचानक हळू आह असा आवाज आला. हा आवाज काकूचा होता. आधी नको नको बोलणारी काकू बहुतेक रंगात आली होती. कसं वाटते, मजा येते ना, काकाने विचारलं. गप्प बसा, तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही, पटकन आवरा पाहू, सगळीच पंचायत होईल. काकूने परत तिचा नाटकी विरोध चालू केला. काय तू पण स्वतः एन्जॉय करणार तर नाहीच आणि दुसऱ्याला पण नाही करू देणार. काका तक्रारीच्या स्वरात बोलला. ओ एन्जॉय करणारे, का वेळ काही कळत नाही का, आवरा ना लवकर. काकूच्या आवाजात उत्कटता जाणवत होती आणि श्वास पण फुलला होता. अगं हो ग, बस थोडा वेळ, असं म्हणत काकाने जोराने सुरुवात केली. अहो काय करताय, जरा हळू ना, आवाज नका करू आणि पटकन आवरा बघू आता. काकूने परत काकाला झापत घाई करायला सुरुवात केली. ही सगळी कुजबूज अगदी हलक्या आवाजात सुरू होती. नशीब मी त्यांच्यापासून जेमतेम 3-4 फूट लांब होतो. त्या दोघांच्या आणि माझ्यामध्ये त्यांचा 8 महिन्याचा मुलगा होता. अंतर जास्त नसल्या कारणाने मला सगळं काही अगदी क्लिअर ऐकायला येत होतं. आता दोघांचे पण श्वास फुलले होते. काकाला चांगलीच धाप लागली होती. तो अगदी 2-3 किलोमीटर पळून आल्यासारखा धाप टाकत होता. काकूच्या पण पायातील पैंजण आणि हातातल्या बांगड्यांचा चुनचुन असा आवाज येत होता.
हे सगळं ऐकून माझ्या डोक्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. मी हळूहळू स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. असं लाईव्ह पाहणं नसलं तरी ऐकणं मी कधी अनुभवलं नसतं, ज्यामुळे माझी हालत खराब झाली होती. इकडे काका मात्र जास्त जोमात आला होता. आता काकू पण काही तक्रार करताना दिसत नव्हती. तिच्या किणकिणाटाचा आवाज वाढला होता. काकूसोबत तिच्या पण तोंडातून दबक्या गप्पा निघत होत्या. फरक एवढाच होता की काका जरा जास्तच मोठ्याने बोलत होता, तर काकूने अशा अवस्थेमध्ये पण त्यावर अंकुश ठेवला होता. दोघांच्या पण वाढलेल्या श्वासांमुळे जाणवत होतं की काका आता जायला आला होता. आणि ते खरंच होतं. 1-2 मिनिटांमध्ये काका बोलला, "झोप येते, कुठे झोपू? कुठं पडू म्हणून काय विचारताय?" काकू धाप टाकत बोलली, "आतमध्ये झोपा, अंथरूण खराब करू नका." काकूने असं बोलताच काका झोपायला लागला. मध्येच एक दाबल्यासारखा आवाज जाणवला. मिनिटभर असाच गेला असावा. थोड्याच वेळात काकूंचा आवाज ऐकू आला. काय वेड्यासारखं ओरडत होता. तुमच्या आवाजाने तो नक्की उठला असता. मी वेळभर तोंड दाबलं म्हणून बरं, नाहीतर शेजारी पाजारी पण जागे झाले असते. काकांचा आवाज दाबल्यासारखा का जाणवत होता याचा उलगडा झाला. काका जास्तच आवाज करत होता आणि त्या आवाजामुळे मी उठू नये म्हणून काकूने त्यांचं तोंड दाबून धरलं होतं. काय करू, खूप दिवसांनी आल्यामुळे कंट्रोल नाही झालं मला. काका धाप टाकत बोलला. म्हणे कंट्रोल नाही झालं. झालं ना आता मनोंजोग. उठा आता तरी. काकू खेचकत पण दबक्या आवाजात बोलली. परत मला शरीराची चुळबुळ आणि कपड्यांची सळसळ जाणवली. ती 4-5 मिनिटं तशीच जाणवत राहिली. मध्येच काकूंच्या बांगड्यांचा किणकिणाटाचा आवाज येत राहिला. मी ओळखलं, काकू बहुधा साडी नीट करत असावी. तसाच धाडस करून मी मान मागे वळवून पाहिलं. काकू माझ्याकडे पाठ करून साडी खोचत होती. पदर खाली असल्यामुळे तिची पाठ उघडी होती. मागून ब्लाऊज थोडा तोकडा असल्यामुळे तिची पूर्ण पाठ अंधारात अंधुकशी दिसत होती. ते दृश्य पाहताच माझ्या डोक्यात एक जोरात आचका दिला. मी नीट पाहिलं, ती काहीतरी उचलण्यासाठी उजव्या बाजूला थोडी वळून वाकली. तेव्हा मधून मला तिचा उजवा गाल दिसला. माझ्या लक्षात आलं की ती तिची कवर घेण्यासाठी झुकली होती. उचलून तिने आधी सरळ केली आणि मग आधी डावा पाय उचलून त्यात घातला, नंतर उजवा पाय. नंतर तिने वर सरकवली. नीट बसावी म्हणून तिने साडीवरून थोडी ॲडजस्टमेंट केली आणि तसं करताना तिच्या इलॅस्टिकची स्किनवर आपटून चापटून चटचट असा 2-3 वेळा आवाज आला. हे सगळं पाहून, खरं तर ऐकून, माझं अंशतः पाहून माझा जीव कासावीस झाला होता. कधी एकदा राग काढतो असं झालं होतं. सगळं व्यवस्थित झाल्यावर तिने काकाकडे नजर टाकली तर तो आता घोरायला लागला होता. काकूने मानेला झटका देत हलक्या आवाजात बोलली, स्वतःचं झालं की झालं. दुसऱ्या माणसाचा विचारच करायचा नाही. एवढं बोलून ती माझ्याकडे वळायला लागली. तसं मी सावध होत सरळ झोपलो. नंतर काय झालं माहीत नाही, पण काकूचा पण काही वेळाने लयबद्धपणे हळूवार घोरण्याचा आवाज येऊ लागला. मी ओळखलं, काकू पण झोपी गेली होती. माझी मात्र झोप उडाली होती. मनात विचारांचा कल्लोळ चालला होता. स्वतःला शांत करणं गरजेचं होतं, नाहीतर मला झोप येणार नाही. मी अगदी कसबसून भावना दाबत होतो. असं करताना आवाज होत नाही याची दक्षता घेत होतो. मी उजव्या अंगावर झोपलो असल्याने मला डाव्या हाताने तोंड झाकावं लागत होतं.
ज्याची मला सवय नव्हती. काय करावं सुचेना, म्हणून मी धाडस करून पाठीवर झोपलो. गुडघे वाकून चादरवरती डोक्याखाली आणि खाली पायाखाली धरली. असं करण्याने चादर आणि माझ्यामध्ये गॅप तयार झाला. आता मला सवयीप्रमाणे उजव्या हाताने मोकळीक मिळाली आणि आवाज पण होत नव्हता. अचानक मला काकूच्या पाठमोरीचा शीण आठवला आणि माझ्या अंगाला एक आचका बसला. मी पटकन माझ्या डाव्या अंगावर वळलो आणि अंगाखाली अडकलेल्या चादरीवर वर झोपू लागलो. अगदी शेवटचा मी सरळ पाठीवर झोपलो. थोडं गलित गात्र आणि थकल्यासारखं वाटत होतं. जे काही घडलं ते आठवून कधी झोपी गेलो समजलंच नाही. सकाळ झाली. कानावर आवाज आला, "ओ साहिल, उठा आता. 12 वाजले, अजून घोरतोय. उठ बघू लवकर." मला कुणीतरी हलवलं असल्याचं भास झोपेत होत होता. डोळे किलकिले करून पाहिलं तर काकू माझ्या चेहऱ्यासमोर झुकून माझा कांदा हलवत मला उठवण्याचा प्रयत्न करत होती. 12 वाजलेत असं काकूने बोलताच मी धडपडून उठलो आणि समोरच्या भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे पाहिलं. 8:30 वाजले होते. मी थोडा गोंधळून काकूकडे पाहिलं तर ती खळखळून हसायला लागली. मी समजून गेलो, काकू माझी टांग खिचते. "काय काकू, सकाळी सकाळी मीच भेटलो का?" मी जरा चिडून पण हसत बोललो. "मग एवढं काय घोडेपेचके झोपला होतास? 8:30 वाजले तरी डोळे उघडेनात. अशी कोणती परी आली होती स्वप्नात? ते तरी सांग." काकूने मला चिडवत विचारलं. "परी स्वप्नात यायला आमचं नशीब कुठं एवढं चांगलं आहे. गरीब माणसं आम्ही." "बरं काका कुठे आहेत?" विषय बदलावा म्हणून मी काकूला परिप्रश्न केला. "ते गेले दुधाची पिशवी आणायला. तुमच्यासारखे आळशी नाहीत ते. अंघोळ वगैरे करून गेले." तिने जरा खोचकपणे माहिती दिली. पण त्याचा काही वाटलं नाही, कारण काकूचा स्वभावच असा होता. पटकन काही बोलून जायची, कोणाचीही कसलीही भीडभाड न ठेवता. "बरं समजलं. आता आम्हाला काही कामच नाही तर काय करू?" मी थोडासा भोळा न उदास चेहरा करत विचारलं. "काही नका करू. पाणी तापले गॅसवर. अंघोळ करून चहा घ्या." काकू किचनकडे वळत बोलली. तसं मला साडीवरून तिच्या भरगच्च देहाचं दर्शन घडलं आणि मला रात्रीचा सीन आठवला. खरं तर माझ्या मनात काकूबद्दल कधीच असले विचार आले नव्हते. ती नेहमी माझ्यासोबत अगदी क्लोज फ्रेंडप्रमाणे राहायची, वागायची. पण रात्रीच्या प्रकारामुळे माझं मन थोडं बदलल्यासारखं वाटलं मला. काही सेकंद मी त्याच विचारात हरवलो होतो. तोवर दरवाजा उघडल्याचा आवाज आला. काका दुधाची थैली घेऊन आतमध्ये येत होता. माझ्याकडे पाहत एक मंद स्मित देत मला विचारलं, "झाली का झोप?" "हो, आत्ताच उठलोय. अंघोळीला चाललोय." असं म्हणून मी आत शिरलो. साहिलच्या आयुष्यातील हा वळणबिंदू त्यांच्यासाठी जितका अनपेक्षित होता, तितकाच अस्वस्थ करणाराही. रात्रीच्या त्या प्रसंगानंतर घरातील वातावरण त्याच्यासाठी पार बदलून गेलं होतं. काका आणि काकू नेहमीप्रमाणे वागत होते, पण साहिलच्या नजरेत आता एक नवा संकोच आणि कुतूहल निर्माण झालं होतं. मी बाथरूममध्ये गेलो आणि थंड पाण्याचे हबके चेहऱ्यावर मारले. रात्रीचे ते आवाज, काकूची ती कुजबूज आणि तो अंधुक असा दिसलेला सीन माझ्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. ज्या काकूला मी आजवर आदराने आणि मैत्रीच्या नात्याने पाहिलं होतं, तिच्याकडे पाहण्याची माझी दृष्टी एका रात्रीत बदलली होती. बाहेर आलो तेव्हा काका पेपर वाचत बसले होते आणि काकू किचनमध्ये पोळ्या लाटत होती. तिचा पदर कमरेला खोचलेला होता आणि कामाच्या गडबडीत तिचे हात वेगाने चालत होते.
साहिल, चहा घे रे लवकर. मग तुला आज एका ओळखीच्या माणसांकडे इंटरव्ह्यूला जायचं आहे. काका पेपरवरून नजर न हटवता म्हणाले. हो काका, निघतो मी आवरून, मी म्हणालो. मी चहा घेण्यासाठी किचनच्या ओट्यापाशी गेलो. काकूने चहाचा कप माझ्याकडे सरकवला. आमची नजरानजर झाली. तिचे डोळे आजही तसेच बोलके होते, पण मला त्यात आता एक वेगळाच अर्थ जाणवू लागला. तिने माझ्याकडे पाहून एक खड्ड्या हास्य केलं. काय रे, अजून स्वप्नातच आहेस की काय? चहा गार होईल, घे पटकन, ती म्हणाली. तिच्या बोलण्यात तोच मोकळेपणा होता, पण माझ्या मनात मात्र अपराधीपणाचीच भावना होती. मी रात्री जे ऐकलं होतं ते तिला माहीत नव्हतं, पण मला मात्र ते विसरता येत नव्हतं. मनातील दिवसभर मी पुण्याच्या रस्त्यांवर फिरलो, पण माझं लक्ष कामात लागत नव्हतं. ऑफिसमध्ये मुलाखत देतानाही माझ्या डोळ्यासमोर काकूचा तो ब्लॅकलेस अवतार येत होता. मला स्वतःचीच भीती वाटू लागली. मी हे काय विचार करतोय? ती माझी काकू आहे, आई समान आहे, असं मन मला बजावत होतं. पण शरीरातील तारुण्य आणि रात्रीच्या त्या अनुभवाने मनावर ताबा मिळवला होता. संध्याकाळी मी घरी परतलो तेव्हा काका अजून कामावरून आले नव्हते. काकू बाळाला मांडीवर घेऊन अंगाई गात होती. हॉलमध्ये मंद प्रकाश होता. मी दप्तर ठेवून तिच्या शेजारी बसलो. खूप दमलंयस का रे आज? तिने हळुवारपणे विचारलं. हो काकू, खूप पायपीट झाली, मी म्हणालो. ये इथे बस, पाय लांब कर, मी थोडं तेल लावून देते, ती म्हणाली. नको नको काकू, राहू दे, मी करेन, मी नकार दिला, पण तिने ऐकलं नाही. तिने तेल आणलं आणि माझ्या पायाला चोळायला सुरुवात केली. तिच्या हाताचा स्पर्श मला विजेसारखा टोचला. तिचे हात मऊ होते. ती माझ्यासाठी गप्पा मारत होती, गावाकडच्या गोष्टी काढत होती, पण माझं लक्ष मात्र तिच्या वाकलेल्या देहाकडे आणि त्यातून दिसणाऱ्या तिच्या सौंदर्याकडे होतं. एक संशयात स्पर्शन गप्पाच्या ओघात तिने अचानक विचारलं. साहिल, रात्री तुला जाग आली होती का रे? खूप उकाडा होता ना? तिचा हा प्रश्न ऐकून माझा काळजाचा ठोका चुकला. तिला संशय तर आला नसेल ना? मी कसाबसा स्वतःला सावरलं आणि म्हणालो. नाही ग काकू, मी तर घोडे विकून झोपलो होतो. का बरं? ती थोडी हसली. तिच्या डोळ्यात एक चमक होती जी मी ओळखू शकलो नाही. काही नाही रे, उगाच विचारलं. मला वाटलं तुला त्रास झाला असेल झोपायला. त्या रात्री पुन्हा आम्ही तसेच झोपलो, पण आज मला लघवीचं निमित्त नव्हतं, तरीही माझी झोप उडाली होती. मी कान देऊन ऐकत होतो की पुन्हा काही होतंय का. घराची ती दीड खोली आता मला खूप लहान वाटू लागली होती, जिथे गुपित लपवणं अशक्य होतं. त्या रात्री पुन्हा तोच उकाडा जाणवत होता. काका कामावरून दमून आले होते आणि पडल्या पडल्या घोरू लागले होते, पण आज माझी झोप उडाली होती. रात्रीचा तो प्रसंग आणि सकाळी काकूने मारलेली ती मिश्किल टाळी यामुळे माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते. बाळमध्ये शांत झोपलं होतं. काकू मात्र अस्वस्थ असल्यासारखी वाटत कूस बदलत होती. अचानक मला तिच्या बांगड्यांचा हळूवार आवाज आला. मी डोळे गच्च मिटून झोपल्याचे नाटक केले, पण माझे सर्व लक्ष तिच्या हालचालींकडे होते. काकू हळूच उठली आणि पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेली. अंधारातही तिची ती भरगच्च आकृती मला स्पष्ट जाणवत होती. पाणी पिऊन परत येताना ती माझ्या जवळ थांबली. मला वाटलं ती मला ओलांडून पलीकडे जाईल, पण तसं झालं नाही. तिने हळूच खाली झुकून माझ्यावरची चादर नीट केली.
असं करताना तिच्या शरीराचा उबदार स्पर्श आणि तिचा तो विशिष्ट सुगंध माझ्या नाकाला स्पर्शून गेला. तिने दबक्या आवाजात स्वतःशीच पुटपुटली, हा मुलगा पण ना, झोपेत पूर्ण चादर अंगावर टाकून झोपतो. ती पुन्हा झोपण्यासाठी खाली बसली, पण यावेळी तिने जागा बदलली होती. ती काकांच्या बाजूला न झोपता बाळांच्या आणि माझ्या बाजूला थोडी सरकून झोपली. आता आमच्यातलं अंतर फक्त काही इंचाचं उरलं होतं. काकांचा घोरण्याचा आवाज वाढला होता. काही वेळाने मला जाणवलं की काकूचा हात चुकून म्हणा किंवा मुद्दाम माझ्या हाताला स्पर्श करत होता. मी हालचाल न करता तसाच पडून राहिलो. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की मला वाटलं तिला ऐकू येईल. अचानक काकूने कुजबूज केली, साहिल, जागा आहेस का? मी उत्तर दिलं नाही. मला भीती होती की जर मी बोललो तर माझा आवाज थरथरेल. पण तिने पुन्हा विचारलं, जागा आहेस ना तू? तुझं श्वास घेणं सांगतंय तू झोपलेला नाहीस. मी नाईलाजाने डोळे उघडले. अंधारात तिचे डोळे चमकत होते. काय झालं काकू, पाणी हवंय का? मी आवाज जड करत विचारलं. ती थोडी जवळ आली आणि माझ्या कानापाशी कुजबुजली. रात्री तू काही ऐकलंस का रे? खरं सांगायचं. तिच्या या प्रश्नाने माझ्या अंगावर काटा आला. रात्री काय ऐकणार? मी साळसूदपणे विचारलं. काकू गालातल्या गालात हसली. मला सगळं कळतं. तू श्वास रोखून धरला होतास तेव्हाच मला संशय आला होता. तू खूप शहाणा झाला आहेस रे पुण्यात येऊन. एवढं बोलून तिने तिचा मऊ हात माझ्या गालावर फिरवला. तिचा तो स्पर्श इतका मादक होता की मला काय बोलावं सुचेनासं झालं. काकू, ते मी मुद्दाम काही नाही केलं. मी अडखत म्हणालो. काही हरकत नाही रे, तू तरुण आहेस. पण एक लक्षात ठेव, जे घरात घडतं ते घराबाहेर जायला नको. असं म्हणून तिने माझा कान हळूच पिळला आणि ती कूस बदलून झोपली. तिच्या त्या स्पर्शाने आणि बोलण्याने माझ्या मनात एक वेगळंच वादळ उठलं होतं. काकू आता फक्त काकू राहिली नव्हती, तर ती माझ्या गुप्त रहस्याची जोडीदार झाली होती. पुढचा पूर्ण आठवडा आम्ही दोघंच घरात असताना तिच्या नजरेत आणि वागण्यात एक वेगळाच आकर्षण जाणवू लागला. कधी ती हसताना माझ्या अंगावर पडायची, तर कधी जेवण वाढताना तिचा पदर मुद्दाम ढवळू द्यायची. पुण्याचं हे छोटं घर आता मला स्वर्गासारखं वाटू लागलं होतं, जिथे प्रत्येक कोपऱ्यात एक नवीन रहस्य दडलं होतं. त्या दिवसापासून आमच्यातलं ते गुप्त नातं एका वेगळ्याच वळणावर आलं होतं. काका सकाळी कामावर गेले की घरात फक्त मी, काकू आणि बाळ असायचो. काकू आता माझ्यासमोर वावरताना पूर्वीसारखी संकोच बाळगत नव्हती. उलट तिचा सावटपणा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. एके दिवशी दुपारी बाळ पाण्यात गाढ झोपलं होतं आणि मी हॉलमध्ये बसून लॅपटॉपवर नोकरीचे पर्याय शोधत होतो. काकू किचनमध्ये काम करत होती, पण तिचं लक्ष माझ्याकडेच होतं. साहिल, जरा इकडे येतोस का? मी बरणी जरा वरच्या फळीवर ठेवून दे. माझा हात पोहोचत नाही. तिने मला हाक मारली. मी किचनमध्ये गेलो तर काकू स्टूलवर उभी राहण्याचा प्रयत्न करत होती. तिने मुद्दाम आपली साडी थोडी वर सावरली होती, ज्यामुळे तिचे पाय उघडे पडले होते. मी तिच्या मागे उभा राहून बरणी घेण्यासाठी हात वर केला, तेव्हा ती मुद्दाम मागे सरकली आणि तिची पाठ माझ्या छातीला घासली गेली. अगं आई गं, लागलं का रे तुला? ती मागे वळून खोडकरपणे हसत विचारू लागली. तिचे डोळे आता साधे राहिले नव्हते, त्यात एक वेगळीच धुंदी होती. नाही काकू, काही नाही झालं, मी अडखत म्हणालो. पण तिने माझा हात पकडला आणि स्वतःच्या कमरेवर ठेवला.
साहिल, पुण्यातलं आयुष्य खूप धावपळीचं आहे रे. थोडी मजा पण करायला हवी ना. रात्री तू जे ऐकलंस त्यापेक्षा जास्त तुला पाहायचं असेल तर घाबरायचं कशाला? तिच्या त्या थेट प्रश्नाने माझा थरकाप उडाला. तिने हळूच तिचा पदर खांद्यावरून खाली पाडला आणि माझ्या डोळ्यात बघत म्हणाली, काका तर थकलेले असतात, पण तू तर तरुण आहेस. तुला काय वाटतं मला काहीच कळत नाही. तिने तिचा चेहरा माझ्या जवळ आणला, इतका जवळ की तिचा उष्ण श्वास मला जाणवू लागला. त्या क्षणी मला रात्रीचा तो शीन आणि काकूचा तो ब्लॅकलेस अवतार आठवला. मी काही बोलणार इतक्यातच बाहेरच्या दरवाजाची बेल वाजली आणि काकू चटकन मागे सरकून साडी नीट करू लागली. जा बघू, काका आले असतील, ती डोळा मारत म्हणाली. माझ्या लक्षात आलं होतं की आता खेळ सुरू झाला आहे. काका पुन्हा कामावर गेले आणि घरात पुन्हा शांतता पसरली. पण माझ्या मनातलं वादळ मात्र शांत व्हायचं नाव घेत नव्हतं. काकूने मगाशी केलेला तो स्पर्श आणि दिलेला तो इशारा माझ्या अंगात मुंग्या आणत होता. बाहत होतं म्हणून काकू त्याला थोपडत झोपत होती, पण तिची नजर माझ्यावर खिळली होती. साहिल, इकडे ये जरा, बाळाला वारा घाल, मला खूप घाम फुटलाय. तिने हळूच हाक मारली. मी जवळ गेलो तर ती जमिनीवर पाय पसरून बसली होती आणि साडीचा पदर गळ्याभोवती गुंडाळला होता. काकू, पंखा तर फुल आहे ना, मी म्हणालो. ती हसली आणि माझा हात पकडून तिने आपल्या कमरेपाशी ओढला. बाहेरचा पंखा काय कामाचा जेव्हा आग आत लागलेली असते. तिच्या या शब्दाने माझा ताबा सुटला. तिने हळूच माझं डोकं आपल्या खांद्यावर ओढलं आणि कुजबुजली. रात्री तू फक्त ऐकलंस, आता जाऊन बघून घे. तिने ब्लाऊजची एक गाठ सैल केली आणि माझ्या डोळ्यासमोर एक नवं जग उघडलं. तिचा तो भरगच्च देह आणि अंगाला येणारा तो मादक दर्व मला वेड लावत होता. काकू, काका आले तर? मी घाबरत विचारलं. ते संध्याकाळपर्यंत येणार नाही आणि बाळ गाढ झोपलंय, तू फक्त लक्ष ठेव, असं म्हणत तिने मला अधिकच जवळ घेतलं. तिच्या हातांचे मऊ स्पर्श माझ्या पाठीवर फिरू लागले आणि माझ्या मनातली भीती आता पूर्णपणे विरघळली होती. तिने साडीचा पदर पूर्णपणे खाली पाडला आणि मला आपल्या मिठीत घेतलं. तू किती दिवस स्वतःला रोखून धरणार होतास? मला माहिती होतं तू त्या रात्री जागाच होतास, ती माझ्या कानाची चावा घेत म्हणाली. तिची ती फटकळ जीभ आता माझ्या मानेवर फिरत होती. मीही हळूहळू सावरलो आणि तिच्या कमरेभोवती हात आवरले. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचे डोळे धुंदीत मिटले गेले. पुण्याच्या त्या हिंचोळ्या खोलीत आता फक्त 2 श्वासाचा वेग वाढला होता. बाहेरचा जगाचा विसर पडला होता आणि एका गुप्त नात्याचा श्रीगणेशा झाला होता. काकू आता फक्त माझी मार्गदर्शक नव्हती, तर ती माझ्या तारुण्याच्या पहिल्या अनुभवाची सोबती झाली होती. आमचा हा लपंडाव आता रोजचाच होणार होता याची मला खात्री पटली होती. त्या दुपारी घराचं वातावरण पूर्णपणे मादक झालं होतं. काकूने मला जवळ ओढताच माझ्या मनातली उरली-सुरली भीतीही पळून गेली. साहिल, गावाकडचा भोळेपणा आता पुण्यात सोडून दे. इथे जगणं आणि मजा करणं दोन्ही महत्त्वाचं आहे, असं म्हणत तिने मिश्किलपणे माझ्याकडे पाहिलं. तिने उठून किचनचा दरवाजा ओढून घेतला आणि माझ्याकडे वळून साडीचा खालचा भाग थोडा वर सरकवला. मगाशी बर्निंग काढताना तू खूप काही बघण्याचा प्रयत्न करत होतास ना, आता बघून घे, असं म्हणत तिने आपली हालचाल वाढवली. तिच्या त्या भरदार मांड्या आणि साडीच्या घड्यांमधून
दिसणारी ती उजळ त्वचा पाहून माझ्या तोंडाला कोरड पडली. मी पुढे होऊन हळूच तिच्या कमरेला हात घातला तर तिने जोरात श्वास घेतला. अरे बापरे, तू तर मोठा खेळाडू निघाला का? ती दबक्या आवाजात हसली. तिने माझा हात धरून हळूच आपल्या पोटावर फिरवला आणि मग हळूच खाली नेला. तिथे असलेला इलेक्ट्रिकचा चटचट आवाज झाला, अगदी तसा जसा त्या रात्री मी ऐकला होता. काकू, तू खूप सुंदर दिसतेस, मी तिच्या कानाशी कुजबुजलो. तिने मला अतिशय जवळ खेचलं आणि तिची ओढणी माझ्या गळ्याभोवती टाकून मला स्वतःकडे ओढलं. आमचे चेहरे आता एकमेकांच्या खूप जवळ होते. तिने तिचे ओठ माझ्या ओठांच्या जवळ आणले, पण स्पर्श करण्यापूर्वीच ती थांबली आणि म्हणाली, लक्षात ठेव, हे आपल्या दोघांमधलं गुपित आहे. काकांसमोर तू असाच वागायचा जसा तू काहीच जाणत नाहीस. मी होकारार्थी मान डोलावली आणि तिच्या मऊ गालांचा पापा घेतला. तिने आपले हात माझ्या शर्टाच्या बटनांवर फिरवायला सुरुवात केली. एकामागून एक बटन उघडताना तिची नजर माझ्या छातीवर खिळली होती. पुण्यात आल्यावर तुझी बॉडी पण सुधारली आहे, असं म्हणत तिने आपल्या हाताने माझ्या शरीराला स्पर्श केला. बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली होती. जणू निसर्गही आमच्या या गुप्त भेटीला साथ देत होता. बाळ पाण्यातलं हललं तसं ती क्षणभर थांबली, पण ते पुन्हा शांत झोपल्यावर तिने आपला मोर्चा पुन्हा माझ्याकडे वळवला. आता आमच्यात कोणतंही अंतर उरलं नव्हतं. तिने मला जमिनीवर टाकलेल्या चटईवर ओढलं आणि स्वतः माझ्या अंगावर झुकली. त्या क्षणी मला जाणवलं की पुण्यातलं माझं करिअर सुरू होण्याआधीच माझ्या आयुष्यातलं हे सर्वात रोमांचक प्रकरण सुरू झालं होतं. आमच्या या चोरट्या रोमांसमध्ये आम्ही इतके हरवून गेलो होतो की बाहेरच्या जगाचा भानच उरलं नव्हतं. काकूने चहाचा कप खाली ठेवला आणि पुन्हा एकदा माझ्या जवळ येत माझ्या शर्टची बटन लावायला सुरुवात केली. उद्या काका ऑफिसला गेले की लवकर आवरून ठेव, मग आपण. तिचं वाक्य अर्धवटच राहिलं. अचानक बाहेरच्या लोखंडी दरवाजाचा कर्कश आवाज झाला आणि पाठोपाठ कुणीतरी जोरात बेल वाजवली. आमच्या दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला. बापरे, हे इतक्या लवकर कसे आले? काकूंचा चेहरा भीतीने पांढरा पडला. तिने एका झटक्यात आपली साडी सावरली आणि विखुरलेले केस नीट केले. मी घाबरून भिजून उभा होतो. साहिल, गपचप हॉलमध्ये जाऊन लॅपटॉप उघडून बस, जा लवकर. तिने मला हलका धक्का दिला. मी धावतच हॉलमध्ये गेलो आणि लॅपटॉप सुरू केला, पण माझे हात थरथरत होते. काकूने दरवाजा उघडला तर समोर काका उभे होते. त्यांचा शर्ट पावसामुळे पूर्ण ओला झाला होता आणि चेहरा रागाने लालबुंद झाला होता. काय झालं हो, आज इतक्या लवकर? काकूने आवाज सावरत विचारलं. काका काहीच न बोलता थेट आत आले आणि त्याने रागाने ऑफिसची बॅग सोफ्यावर फेकली. त्या साहेबाशी भांडण झालं माझं. नोकरी सोडली मी. आता बघावं लागेल काय करायचं ते. काका जोरात ओरडले. माझं लक्ष काकूंकडे होतं, पण काकूंच्या हालचालीकडे माझं जास्त लक्ष गेलं. घाईघाईत साडी सावरताना तिने ब्लाऊजची वरची गाठ नीट बांधली नव्हती, जी काकांच्या नजरेपासून जेमतेम वाचली होती. काका सोफ्यावर बसले आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं. काय रे साहिल, काय चाललंय? अभ्यास की नुकतीच मजा? त्यांच्या आवाजात एक संशय होता की फक्त राग, हे मला कळलं नव्हतं. काकू किचनमधून पाणी घेऊन आली आणि काकांकडे जाताना तिने माझ्याकडे एक असा कटाक्ष टाकला ज्याने माझ्या काळजाचा पाणी झालं. तिच्या डोळ्यात भीती होती, पण त्याचवेळी एक प्रकारची थरारही होता.
काका पाणी पित असताना अचानक त्याचं लक्ष जमिनीवर पडलेल्या एका वस्तूकडे गेलं. ती माझ्या शर्टाचं तुटलेलं बटन होतं, जे मगाशी ओढाओढीत फाटलं होतं. काका वाकले आणि त्याने ते बटन हातात घेतलं. हे बटन कोणाचं? त्याने विचारलं. घरामध्ये आता सुई पडली तरी आवाज येईल इतकी शांतता पसरली होती. काकाने ते बटन हातात घेतलं आणि ते बारकाईने पाहू लागले. माझ्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. काकूने सफाईने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. अहो, ते साहिलच्या शर्टचं असेल. मगाशी कपडे वाळत घालताना अडकलं होतं त्याचं, ती सहजपणे म्हणाली. काकाने संशयाने माझ्याकडे पाहिलं आणि मग बटन बाजूला ठेवून दिलं. बरं, मी जरा फ्रेश होतो, असं म्हणून ते बाथरूमकडे गेले. मी आणि काकू एकमेकांकडे सुटकेचा निश्वास टाकला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. काका बाथरूममधून बाहेर आले आणि थेट त्या कोपऱ्यात गेले जिथे आम्ही मगाशी होतो. तिथल्या चटईवर काकूंची एक सोन्याची बांगडी पडली होती, जी झटपटीत निखळली असावी. काकाने ती उचलली आणि काही क्षण शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आता बदलले होते. राग गायब झाला होता आणि त्या जागी एक कुत्सित हास्य आलं होतं. अलका, इकडे ये, काकाने शांत आवाजात साद घातली. काकू थरथरत तिथे गेली. ही बांगडी इथे कशी? आणि तू मगाशी दरवाजा उघडायला इतका वेळ का लावलास? काकांचा आवाज आता दबलेला पण धारदार होता. काकू काही बोलायला जाणार इतक्यात काकाने तिला जवळ ओढलं आणि तिच्या कानापाशी काही तरी पुटपुटले, ज्यामुळे काकूचा चेहरा गोरामोरा झाला. मग काका माझ्याकडे वळले. साहिल, तुला वाटलं मला काहीच कळत नाहीये. रात्री जेव्हा मी आणि अलका जवळ होतो तेव्हा तू जागा होतास हे मला माहीत होतं. आणि आज दुपारी तुम्ही जे काय केलं ते सगळं मी खिडकीच्या फटीतून पाहिलंय. काकांच्या या वाक्याने जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी माफी मागण्यासाठी तोंड उघडणारच होतो, पण काका हसले. घाबरू नकोस, खरं तर मला हेच हवं होतं. 7 वर्ष आम्हाला मूल झालं नाही आणि आता बाळ झाल्यावर मला जाणवलं की मी आता पहिल्यासारखा तंदुरुस्त राहिलो नाही. अलकाची भूक आणि तिचं तारुण्य मला झेपत नव्हतं. तू तरुण आहेस, रक्ताचा आहेस. जर तिला तुझ्यासोबत सुख मिळत असेल तर मला त्यात काहीच अडचण नाही. हा ट्विस्ट माझ्या कल्पने पलीकडचा होता. काकूने आळच्याने काकांकडे पाहिले. तुम्ही हे काय बोलताय? हो अलका, मला सगळं मान्य आहे, पण एक अट आहे. काका माझ्या जवळ आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, हे सगळं या 4 भिंतीच्या आतच राहायला हवं. बाहेरच्या जगाला आपण एक सुखी कुटुंब दिसायला हवं आणि घराच्या आत आपण तिघं मिळून राहू. तुला काय वाटतं साई? या कराराला तुझी मंजुरी आहे? त्या रात्री पुण्याच्या त्या 1.5 खोलीच्या घरात एक नवं, विचित्र पण थरारक नातं जन्माला आलं होतं. आता लपून छपून काहीच उरलं नव्हतं. उलट आता तर अधिकच मोकळीक मिळाली होती. काकांचे ते शब्द ऐकून मी आणि काकू दोघंही पुतळ्यासारखे स्तब्ध झालो होतो. ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच गोष्ट चक्क एका संधीत बदलली होती. काकूने लाजेने मान खाली घातली, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक सुटकेचं हास्य होतं. काकाने माझ्या खांद्यावरचा हात घट्ट केला आणि मला जवळ ओढलं. काय रे साहिल, विचार काय करतोस? बाहेर जाऊन वणवण नोकरी शोधण्यापेक्षा घराची जबाबदारी आणि काकूची काळजी घ्यायला तुला आवडेल ना? काकांचे डोळे चमकत होते. हो काका, मी अडखळत म्हणालो.
त्या रात्री घराचे नियम पूर्णपणे बदलले. त्या रात्री जेवण झाल्यावर काका स्वतःच म्हणाले, साहिल, आज खूप उकाड आहे. तू काकूच्या बाजूला झोप. मी जरा खिडकीपाशी सरकतो. काकूने माझ्याकडे बघून एक अर्थपूर्ण डोळा मारला. दिवा मावल्यावर अंधारात पुन्हा एकदा हालचाल सुरू झाल्या. पण आज भीती नव्हती, तर एक प्रकारचं अधिकृत स्वातंत्र्य होतं. काकूने हळूच माझा हात धरला आणि आपल्या कमरेवर ठेवला. तिची त्वचा आज अधिकच तृप्त जाणवत होती. काका समोरच झोपले होते, पण त्यांना आता सगळं ठाऊक होतं. काकूने माझ्या कानात कुजबूज केली. काकाने परवानगी दिली असली तरी माझ्यावर फक्त तुझाच हक्क असेल, समजलं. तिने माझा हात साडीच्या आत नेला आणि मला तिच्या अंगावर ओढलं. काकांचे घोरणे ऐकू येत होते, पण ते झोपले होते की फक्त नाटक करत होते हे आम्हाला माहीत होतं. त्या रात्री पुण्याच्या त्या छोट्या खोलीत मर्यादेच्या सर्व रेषा पुसल्या गेल्या. काकूंच्या बांगड्यांचा आवाज आणि श्वासांचा वेग पुन्हा वाढला, पण यावेळी त्याला काकांच्या संमतीची जोड होती. साहिलचा आता पुण्यातला प्रवास फक्त करिअरपुरता मर्यादित नव्हता, तर तो एका अनोख्या कौटुंबिक रहस्याचा मुख्य भाग झाला होता. काकांच्या त्या अजब संमतीने आमच्या आयुष्यातील सर्वच बंधने एका क्षणात तुटली होती. आता लपून छपून करण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. उलट आता तर एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली होती. रात्रीचे 10 वाजले होते. काकाने स्वतःहून घराचा मुख्य दरवाजा आतून घट्ट लावून घेतला होता आणि खिडकीचे पडदे ओढले. साहिल, आता तू परका नाहीस, या घराचा कण आहेस, असं म्हणत काकांनी माझ्या हातात एक ग्लास थंड सरबत दिलं आणि ते स्वतः गॅलरीत जाऊन बसले. काकू आज खूपच वेगळी दिसत होती. तिने साडी बदलून एक पातळशी नायलॉनची साडी नेसली होती, ज्यातून तिची कांती उजळून निघत होती. तिने किचनचं काम आपटलं आणि ती हॉलमध्ये आली. काका बाहेर असल्याचं पाहून तिने थेट माझ्या मांडीवर येऊन बसकन मारली. तिचे हात माझ्या गळ्याभोवती पडले आणि तिने आपला चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आणला. काकाने सांगितलं म्हणून नाही, तर मला स्वतःला तू हवा आहेस, ती मादक सुरात कुजबुजली. तिने साडीचा पदर खांद्यावरून ढळू दिला आणि माझ्या हाताला धरून आपल्या कमरेच्या वळणावर फिरवू लागली. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती आणि आत आमच्या श्वासांची उष्णता वाढत होती. काकूने हळूच तिचं ब्लाऊज सैल केलं आणि मला जवळ खेचलं. त्या रात्री पहिल्यांदाच मी तिला पूर्णपणे अनुभवत होतो. तिचे ते भरदार अवयव, तिचा तो उष्ण श्वास आणि तिची ती चढबड करणारी जीभ आता फक्त माझी मुके घेत होती. मध्येच काका गॅलरीतून आत आले. त्यांनी आमच्याकडे पाहिलं आणि एक समाधानकारक स्मित देऊन ते आपल्या अंथरुणावर जाऊन पडले. त्यांनी डोळ्यांवर हात ठेवला, जणू ते आम्हाला आमची खाजगी जागा देत होते. त्या रात्री पुण्याच्या त्या छोट्याशा खोलीत एक नवं जग निर्माण झालं. काकूने तिच्या सर्व इच्छा माझ्यासमोर मोकळ्या केल्या आणि मीही एका अनुभवी पुरुषाप्रमाणे तिला प्रतिसाद दिला. सकाळी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा मी उठलो. तो एक वेगळाच माणूस होता. काकू किचनमध्ये चहा करत होती आणि काका बाळाला खेळवत होते. घरात आता कोणताही तणाव नव्हता, ना कोणती भीती. सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा माझं शरीर थकलेलं होतं, पण मन एका वेगळ्याच धुंदीत होतं. काका कामावर जाण्यासाठी तयार झाले होते. जाताना त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि काकूकडे बघून एक गूढ हास्य केलं. साहिल, आज रात्री लवकर ये,
मला तुला एक खास कामासाठी बाहेर न्यायचंय. काका असं का बोलले हे मला समजलं नाही. काका घराबाहेर पडताच काकूने धावत येऊन दरवाजाची कडी लावली. तिच्या अंगावर फक्त एक सेलचा नाईट गाऊन होता. तिने माझ्याकडे वेगळीच भूक दिसत होती. साहिल, काकाने तुला बाहेर नेण्याचं जे सांगितलं ना ते इतकं साधं नाही. ती माझ्या जवळ येत म्हणाली. म्हणजे काय अर्थ आहे याचा? मी गोंधळून विचारलं. काकूने माझा हात आपल्या कमरेवर ठेवला आणि मादक हसत म्हणाली, रात्री तुला कळेलच, पण त्याआधी आज दिवसभर आपण दोघंच आहोत. काल रात्री जे काही झालं ती तर फक्त एक झलक होती. खरी मजा तर आता सुरू होणार आहे. तुला माहिती आहे का, काकाने तुला इथे का आणलंय? त्याचं खरं कारण नोकरी नाहीच आहे. तिचे हे वाक्य ऐकून माझे पाय लटपटले. काकूला नक्की काय म्हणायचं होतं? काकाचा प्लॅन नक्की काय होता? आणि या 1.5 खोलीच्या घरात अजून कोणती गुपित दडलेली होती? मित्रांनो, पुढे काय झाले हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.